नमस्कार सर्वांना. सध्या आता आपलं प्रशिक्षणाचं जे आहे ते आपण आज सुरुवात करूया. अजून प्रशिक्षणार्थी येत आहेत. ते आपल्या प्रशिक्षण सुरुवात झाल्यानंतर आपल्याला एकत्र येतच राहतील आपल्याबरोबर. सध्या आता आजचा प्रशिक्षणाचा जो विषय आहे तो आहे आपला बाजार आणि किंमत विश्लेषण. अ, तर ह्या आजचा जो ऑनलाईन सेशन आहे त्या पाठीमागचं तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड सांगतो पहिल्यांदा. आजचं जे प्रशिक्षण आहे आपलं हे स्मार्ट प्रकल्पांतर्गत अंतर्गत जो हेजिंग डेस्क स्थापन झालेला आहे या त्याच्या अंडर घेतलेला आहे. आणि तुम्हाला थोडक्यात माझी माहिती देतो. माझं नाव विराज पाटील आहे. अ, जवळपास मला मागच्या 5 ते 6 वर्षाचा किंमत जोखीम असेल, त्यानंतर बाजार संशोधन किंवा किंमत विश्लेषण असेल यामधला मागचा 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि आजच्याच सत्रामध्ये तुम्हाला बाजारपेठाचे जे विश्लेषण आहे किंवा किंमत आपण ज्यावेळी बाजारपेठामध्ये जातो त्यावेळी शेतमाल विक्री करावा का न विक्री करावा, आपला जो आपण शेतमाल पिकवतोय त्याच्यावरती बाहेरच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा असतील, काही युद्ध आता बऱ्यापैकी तुम्ही पाहत असाल की युद्धाच्या परिणामाने आपल्याकडे गॅस भेटत नाही, तर काही परिणाम होतात, ते विश्लेषण कसं करावं, त्याचे योग्य संकेतस्थळे कोणते आहेत, गव्हर्नमेंटमध्ये कोणत्या कोणत्या ओपन सोर्सेस जिथे आहेत तिथून शेतकऱ्यांना कुठून जास्त माहिती मिळू शकते, हे आपण आजच्या प्रशिक्षण सत्रामध्ये बघत आहोत. आजचं हे प्रशिक्षण आहे जवळपास प्रशिक्षण क्षेत्र आहे. यापूर्वीच्या प्रशिक्षण सत्रामध्ये आपण बाजारपेठ असेल, वायदे बाजारपेठ, तिथून ते त्याचं रेग्युलेशन ऑथॉरिटी कशी आहे, त्यानंतर वायदे बाजारपेठेमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते असतात, त्याचं महत्व काय, हे आपण ह्या पूर्वीच्या 10 प्रशिक्षण सत्रामध्ये पाहिलं आहे. आजच्या प्रशिक्षण सत्रामध्ये आपण बाजार आणि किंमत विश्लेषण आपण पाहणार आहोत. सध्या आता हा जो प्रकल्प राबवत आहे हेजिंग डेस्क, यामार्फतच आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दिवसीय प्रशिक्षण घेत आहोत. याचबरोबर ह्यातला एक छोटासा हा जो आपलाचा विषय आहे हे आपण ऑनलाईन प्रशिक्षण पण घेत आहोत. त्याचबरोबर आपण शासनाला काही एक महत्वाचे किंमत जोखीमचे कापूस, मका असेल या पिकांबाबतचे आपण एक अहवाल तयार करून देणार आहोत. हा कंप्लीट आपला एका आजच्या ह्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत हे संपूर्ण काम आहे. आणि त्यातलाच हा छोटासा भाग म्हणजे हे आजचं प्रशिक्षण. तर आता बऱ्यापैकी जेवढे प्रशिक्षणार्थी आलेले आहेत, तर मी जास्त वेळ न दवडता आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात करतो. निधीज में स्क्रीन विजिबल. हो विजिबल आहे. कंटिन्यू कर. ओके, ठीक आहे. आता बऱ्यापैकी आपण शेतकरी बंधूंना शेतमाल पिकवावा कसा, क्वालिटी कशी आणावी ह्याबाबत सर्व माहिती असते. तर आता महत्वाचा मुद्दा आहे की हा विषय महत्वाचा का, बाजारपेठ आणि किंमत विश्लेषण. शेतकऱ्यांना त्यांचा जो शेतमाल ते पिकवतात तर त्याबाबत अतिरिक्त क्वालिटी कशी सांगेल, तर हे सर्व शेतकऱ्यांना ऑलरेडी माहिती आहे. अडचण कुठे येते, ज्यावेळी आपला शेतमाल आपला बाजारपेठेमध्ये जातो, तिथून त्याला भाव मिळतोय का नाही, दर मिळतोय का, त्यानुसार आपला जो इन्कम आहे त्याच्यावरती बेस्ट असतो. त्यामुळं बऱ्यापैकी आजचे हे प्रशिक्षण आपलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही वायदे बाजाराबरोबरच जे ऍक्च्युअल तुम्हाला दिवसेंदिवसाची गरज असते, तुम्हाला बाजारपेठांच्या विविध शेतमालाच्या किमती कशा माहीत होतात, त्यानंतर पीक पेरणी अहवाल कुठे मिळतात आपल्याला, त्याचबरोबर जर आपल्याला एखाद्या गोष्टीची निर्यात करायची असेल तर निर्यात करताना त्याचे मुख्य प्रमुख देश कोणते, त्याबरोबरच जर काही एखादी पॉलिसी डिसिजन झाले गव्हर्नमेंटने की त्यावरती एखाद्या शेतमालावरची इम्पोर्ट ड्युटी त्यांनी कमी केली किंवा एखाद्या देशाची एक्सपोर्ट ड्युटी जर त्यांनी वाढवली, तर त्याचा परिणाम कांदा असेल, इतर जे पीक असेल त्याच्यावरती कसा पडतो आणि ते आपल्याला माहिती कुठून प्राप्त होईल, याचा आपण एक आजच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये पाहणार आहोत. याचाच तुम्हाला जो कम्प्लीट फायदा जो आहे तो तुम्ही शेतमाल तुमचा लावण्यापूर्वीच तुम्ही योग्य डिसिजन घेऊन तुम्ही ते पेरणी करू शकता आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्याचा पुढील फायदा अधिक जास्त मोबदला तुम्ही घेऊ शकता. आता जे आपण हे अनालिसिस आपण शब्द वापरतो, याच्यामध्ये विश्लेषण शब्द वापरतो, तर विश्लेषण दोन प्रकारचे असतात. पहिल्या विश्लेषण प्रकारमध्ये पहिलं जे येते ते
फंडामेंटल अनालिसिस असते आणि दुसरं जे असतं ते टेक्निकल अनालिसिस असते. फंडामेंटल अनालिसिस मध्ये काय जे आपले संकेतस्थळ आहेत त्याच्यावरती जो रेडीमेड डेटा आहे त्याची माहिती आपण घेतो. सपोज आता कृषी विभागाचं एक संकेतस्थळ आहे, त्यावरून विविध पॉलिसी असतील त्या तुम्हाला कळतात. त्या अनुषंगानेच काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट आहेत, त्यामध्ये तुम्हाला पीक पेरणी अहवाल मिळत असतील. त्या अनुषंगाने जी काय माहिती मिळते ती फंडामेंटल अनालिसिस आहे. फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपण त्या सोर्सच्या वरती अजून कोणता रिसर्च वगैरे काही करत नाही. जो आपल्याला रेडीमेड सोर्स असतो तो आपण पाहतो, पीक पेरणी अहवाल पाहतो, त्यानुसार आपण आपले जे पुढील भविष्यामध्ये जे आपण काम करत असतोय ते आपण पाहत असतोय. आणि टेक्निकल अनालिसिस असं तर तुम्हाला तो डेटा मिळतो, पीक पेरणी अहवाल मिळतो, त्यानंतर आपले जे बाकीच्या एक्सपोर्टचा डेटा वगैरे सर्व मिळतो. त्या अनुषंगाने तुम्ही प्लॅनिंग करता त्यामध्ये की ह्या आर्थिक वर्षामध्ये मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आवक कमी झालेली आहे. त्या आवकानुसार तर तुम्ही नियोजन करता की आपला जो शेतमाल आहे त्याच वेळी त्या बाजारपेठेमध्ये गेला पाहिजे, किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सेम शेतमालाच्या, आता उदाहरणतः हळदी घेतला तर सांगलीला मोठी बाजारपेठ आहे, सांगलीनंतर हिंगोली आहे. तर तुम्हाला दोन्ही बाजारपेठेचे दर माहिती असले पाहिजेत शेतकऱ्यांना, की ज्या अनुषंगाने तुम्ही तुमचा शेतमाल कोणत्या बाजारपेठेमध्ये विकावा हे जे अनालिसिस करतो ते आपण टेक्निकल अनालिसिस मध्ये होतो. आता बऱ्यापैकी आपल्याला जी माहिती कळते तर ती कोणत्या पद्धतीची असू शकते. पहिला मुद्दा आहे तो सप्लाय. आता ह्याच्यामध्ये जे काय आपले शेतमाल असतं त्याचं उत्पादन, त्यानंतर त्याचा एरिया प्लांटेड, त्यानंतर स्टॉक म्हणजे एखादा शेतमाल, सपोज आता मका आहे तर मकाचा किती स्टॉक महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये शिल्लक आहे ते. आणि क्रॉप कॅलेंडर्स मध्ये आपण बघतो की पेरणी कुठपर्यंत आहे, पेरणीनंतर त्याची काढणी कधी आहे, काढणीनंतर बाजारपेठेमध्ये माल कधी येतो. ही सर्व झाली सप्लाय बाबत माहिती. दुसरी महत्वाची माहिती येते ती आपले वेदर म्हणजे आपण जेव्हा हवामान बघतो तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं रेनफॉल आहे. आता मागच्या 2 दिवसामध्ये IMD बरोबर सांगितलेले होते की मोठ्या वारानुसार आपल्याकडे पाऊस पडणार आहे. त्यानुसार धाराशिव भाग असेल त्या भागामध्ये मोठा प्रमाणात पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणात शेतमालाचं नुकसान झालं. हे एक आपल्याला माहिती कळते. आणि त्यानंतरची माहिती आहे ते वेअर हाऊसेस. आता वेअर हाऊसेस म्हणजे आपले जे महाराष्ट्रामध्ये वेअर हाऊसेस अवेलेबल आहेत त्यामध्ये वकार महामंडळ असेल, त्यानंतर इतर गोष्टी आहेत. पण त्या अनुषंगानेच WTRA अक्रेडिटेड जेवढे काही वेअर हाऊसेस आहेत त्यांचं लोकेशन आपल्याला माहिती पाहिजे. आता बऱ्याचपैकी शेतकऱ्यांकडे त्यांचा शेतमाल साठवण्यासाठी पुरेशी जागा आवश्यक नसते त्यांच्याकडे. त्या अनुषंगाने आपल्याला वेअर हाऊसच्या किमती वगैरे आणि वेअर हाऊसचं लोकेशन हे सर्व माहिती आपल्याला तिथे कळते. त्यानंतर डिमांड अँड कन्झम्पशन लेवल म्हणजे जर सपोज टर्मरिक आता आपण हळद पिकवलेली आहे, हळद पिकवल्यानंतर आपल्या भारतामध्ये आपले ग्राहक बाजारपेठ किती आहे आणि शिल्लक त्यानंतर किती राहतोय. जेवढा शिल्लक राहतो त्यावरती आपण प्रोसेसिंग करू शकतो किंवा तो एक्सपोर्ट करू शकतो. हे झालं डिमांड अँड कन्झम्पशन लेवल्स. रेग्युलेशन्स, जसं की मी बोललो की काही रेग्युलेशन्स जे आहेत आपल्या ऑथॉरिटीज त्यावरती लावतात. काही गोष्टींना इम्पोर्ट परमिट दिले जातात, इम्पोर्ट ड्युटी सुरू केली जाते, काही ड्युटीजना एक्सपोर्ट ड्युटीज वाढवल्या जातात. ते हे जे येतं ते रेग्युलेशन्स मध्ये येतं. आणि तिसरं जे आहे ट्रेड. या ट्रेडमध्ये आपल्याला कळतं की कोणत्या बाजारपेठेमध्ये एकूण हळदीची आवक किती झालेली आहे, एकूण मक्याची आवक किती झालेली आहे, एकूण कपासची आवक किती झालेली आहे, कोणत्या बाजारपेठेमध्ये जास्त आहे. भारतातच कम्प्लीट म्हणजे महाराष्ट्राबरोबरच काही आपल्या शेजारचे जे राज्य आहेत त्याच्या पण आपल्याला माहिती मिळते. आणि काही ग्लोबल न्यूज असतात. हे सर्व आपल्याला माहितीचे स्रोत आहेत आपल्या. त्यातला आपण एक एक आपण बघत जाऊया. पहिला आपण बघूया की पीक पेरणी म्हणजे आपल्या पूर्ण भारतामध्ये जे काय आपण पीक लावतो तर त्याचा एकूण पीक पेरणीचा एरिया किती आहे आणि त्याचं प्रोडक्शन किती आहे. या अनुषंगाने आपण काय पाहू शकतो की आपला जो शेतमाल येतोय तो आपण ऍक्च्युली लगेच बाजारपेठेमध्ये विकला पाहिजे की थांबवला पाहिजे की त्यामध्ये काय प्रोसेसिंग केलं पाहिजे याचं आपल्याला कळतं. आता आपण एक एक हे संकेतस्थळाला भेट देऊया आणि त्यातून त्याला सांगतो की कसे आपण ते सोर्स आपण घेऊ शकतो. आता पहिली वेबसाईट आपण बघूया, उपज म्हणून. हे जे संकेतस्थळ आहे उपज म्हणून, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर यांच्या अंडर हे डिपार्टमेंट येतं. या संकेतस्थळावरती तुम्हाला सर्व पिकांचे जे ऍडव्हान्स एस्टिमेट आहेत, पीक पेरणीचे अहवाल आहेत, हे तुम्हाला इथे मिळतात. आता उदाहरणार्थ आपण राईस घेऊया इथे.
आता इथे गव्हाचं उदाहरण दिलेलं आहे. तर गव्हाचे मंथली एक्सपोर्ट कसे झालेले आहेत, त्याचा कंप्लीट इथं डेटा दिलेला आहे. त्याचबरोबर इथे एरिया प्रोडक्शन अँड यील्ड, टोटल एरिया किती आहे, रागी, ज्वार असेल, बाजरी असेल, मका असेल, गहू असेल, राईस असेल. तर 25-26 मध्ये एकूण किती क्षेत्रावरती त्याची लागण झालेली आहे, हे आपल्याला इथून कळत आहे. त्या अनुषंगाने आपण जर उजव्या बाजूला पाहिलं तर फूड ग्रेन्समध्ये म्हणजे आपले जे धान्य आहेत, तर त्यामध्ये सर्व धान्य सिलेक्ट करता येतात. त्यानंतर कमर्शियल क्रॉपमध्ये गेलं तर आपण कॉटन असेल, मका, टोबॅको असेल, या सर्व पीक आपल्याला इथे येतात. आणि ऑइल सीड्समध्ये आपले जे महत्वाचं पीक असेल, सोयाबीन असेल, तर येतात. आपण सोयाबीनचं उदाहरण पाहूया. तर आपण इथे सोयाबीन सिलेक्ट केलं. तर आपल्याला इथे कम्प्लीट सोयाबीन विषयी जे एरिया असेल, आता इथे सोयाबीनचा किती प्रोडक्शन आहे, तर इथे तुम्हाला समज दिसतंय पूर्ण भारतामध्ये 127.2 लाख एवढं सोयाबीनचं प्रोडक्शन झालेलं आहे आणि किती एरियावरती सोयाबीनचं लागण झालेलं आहे, तर 123 लाख हेक्टर. याच्यावरून तुम्ही मागच्या 2 वर्षाचे जर अहवाल बघितले इथे, आपल्याला एरिया आणि आपल्याला सिलेक्ट करता येते वर्ष, त्यानुसार अनुषंगाने तुम्हाला कळत असेल बऱ्यापैकी सोयाबीनचा जो एरिया आणि प्रोडक्शन आहे ते बऱ्यापैकी आता वाढतच चाललेला आहे. त्या अनुषंगाने तुम्ही विविध जे आपले डिसिजन आहेत ते तुम्ही घेऊ शकता. त्या अनुषंगाने आता आपली दुसरी जी वेबसाईट आहे ते आपण पाहूया. दुसरी एक आहे ॲग्रीकल्चर वेलफेअर. ही आपली सेंट्रल गव्हर्नमेंटची कृषी विभागाची जी वेबसाईट आहे ती आहे. याच्यामध्ये सांख्यिकीमध्ये तुम्ही गेला, सांख्यिकीमध्ये कृषीमध्ये इथे अनुमान येतात. अनुमान म्हणजे इस्टिमेट्स आपले कसे आहेत त्या पुढचे. आता इथे 2025-26 चे एस्टिमेट दिलेले आहेत, की एवढं प्रोडक्शन होऊ शकतं. त्या अनुषंगाने आपल्याला इथं दिसतंय की गहू असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, याचं उत्पन्न किती होऊ शकतं आणि ते मागच्या वर्षापासून वाढत चाललेलं आहे की कमी होत आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या शेतमालाची आपण प्लॅनिंग करू शकतो आपल्या. टोटल पल्सेस असतील, फूड ग्रेन्स असेल, उडीद, मूग, तूर, हे आपल्याला इथून माहिती मिळते. आता ह्या संकेतस्थळावरती आपल्याला आपण आतापर्यंत पाहिले की फक्त कृषी म्हणजे आपले जे कडधान्य असतील, अ, गहू असेल, टर्मरिक असेल असं. पण जर आपल्याला फळे आणि भाजीपाल्याचं बघायचं असेल, तर त्याच्याच खाली एक टॅब ओपन होतो, बागवानी म्हणून. आणि ह्याच्यामध्ये आपण जर गेलो तर आपल्याला कंप्लीट सर्व पिकांची म्हणजे फळ पिके असतील, हा सर्व फळ पिकं किंवा भाजीपाला असतील यांच्या सर्वांची आपल्याला माहिती येते. तर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो आपल्या सर्वात महत्वाच्या ज्या 3 गोष्टी आहेत. आता 25-26 पहिले अनुमान आलेलं आहे इथे. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं 3 ज्या आपल्या कमोडिटी आहेत. टोमॅटो आहे, ऑनियन आहे आणि पोटॅटो आहे. तर या 3 गोष्टींमध्ये बऱ्यापैकी जास्त दरांमध्ये चढ-उतार खाली होत होत असतात. ज्यावेळी आपण कळायला पाहिजे की ह्यावर्षी टोमॅटोची लागवड एवढी झालेली आहे. टोमॅटोचे दर पडू शकतात किंवा यामुळे जर आपले गारपीट वगैरे झालेलं आहे तर टोमॅटो जर वाढू पण शकतात. तर त्या अनुषंगाने आपण निर्णय घेऊ शकतो, की आपण ॲक्चुअली टोमॅटो जे आहे त्याचं प्रोडक्शन करून त्याचं प्रोसेसिंग करायला हवं, की डायरेक्ट आपण बाजारपेठेमध्ये विकली पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की आपल्याला नुसार पण आपल्याला यामध्ये माहिती मिळते, की प्रत्येक राज्याचं किती प्रोडक्शन आहे. आणि यामध्ये फल फो अ, फ आपले फ्लॉवर्स आहेत, स्पाइसेस आहेत, प्लांटेशन क्रॉप्स म्हणजे आपले जे कॅश्यू नट असतील, त्यानंतर कोकोनट असेल, हे सर्व पिकं येतात. आणि व्हेजिटेबल्समध्ये आपले सर्व जे भाजीपाले आहेत, ते येतात ह्याच्यामध्ये. सिट्रसमध्ये आपला जो लिंबू आहे, त्यानंतर संत्रा, मोसंबी जो आहे, तो याच्यामध्ये येतो. फ्रुट्समध्ये आवळा असेल, बनाना असेल आपला, त्यामध्ये येतो. आता बऱ्यापैकी केळीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र जो दिसतोय, महाराष्ट्र स्टेट हा 1 नंबरला आहे. महाराष्ट्र स्टेट नंतर जर 2 नंबरला आहे, त्यामध्ये आंध्र प्रदेश आहे इथे आणि त्यानंतर मग तमिळनाडू येतं.
तर या अनुषंगाने तुम्हाला पण कळू शकतं की मुख्य बाजारपेठ कोणते आहेत केळीच्या. त्या त्या अनुषंगाने आता जसं की बाकीचे जे राज्य आहेत, आपण हरियाणा पाहिलं तर हरियाणामध्ये स्वतःचं केळीचं उत्पादन खूप कमी आहे. झारखंडमध्ये कमी आहे. तर आपण देशांतर्गत बाजारपेठ पण काबीज करू शकतो. या अनुषंगाने तुम्ही केळीचे काढणी करून ते केळी तुम्ही ह्या राज्यांमध्ये पाठवू शकता, जिथे करून तुम्हाला केळीचा चांगला भाव मिळू शकतो. आता जे आपण पाहिलं, हॅलो, आता जे आपण पाहिलं ते ग्रेन्स ऑइल सीड पाहिले आणि फळ भाजीपाला पिकं पाहिले. त्यानंतर सर्वात महत्वाचं जे हळदीवाले असतो किंवा मिरची असते आपली, तर त्याचा जो डेटा येतो तो स्पाइस बोर्ड वरती येतो. तुम्ही संकेतस्थळावरती ज्यावेळी आपण स्पाइस बोर्ड सर्च करतो, हे हा संकेतस्थळ आहे स्पाइस बोर्ड ऑफ भारतचं. त्याच्यामध्ये आपल्याला त्या स्टेटचं आणि त्या मसाले पिकाचं एरिया अँड प्रोडक्शन किती आहे. आपण मिरचीमध्ये पाहिलं तर मिरचीमध्ये सर्वात जास्त जे प्रोडक्शन आहे ते आंध्र प्रदेशचं आहे आणि महाराष्ट्र एक 7व्या-8व्या नंबरला येतो. पण तेच जर आपण टर्मरिक मध्ये पाहिलं, हळदीमध्ये, तर हळदीमध्ये महाराष्ट्र स्टेट आहे तर त्याचं प्रोडक्शन सर्वात जास्त आहे. त्यानंतर मग तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटका या राज्यांचा यामध्ये समावेश होतो. आता सध्या 2024-25 पर्यंतची जी माहिती आहे ते या संकेतस्थळावरती आहे सद्यस्थितीमध्ये. त्यानंतर सर्वात महत्वाची जी वेबसाईट आहे ती म्हणजे आवक आणि किमती बाजारपेठेमधल्या. तर त्या अनुषंगाने सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये भारत सरकारच्या अंतर्गत डायरेक्टर ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन या नावाची एक संस्था आहे. या संस्थेमार्फत ज्या आपल्या बाजार समित्या असतील किंवा आपले जे काही डायरेक्ट मार्केटिंग लायसन असेल, प्रायव्हेट मार्केटिंग असेल, त्या अनुषंगाने ते काही रूल्स आणि गाईडलाईन्स तयार करून देतात. आणि त्यांनी एक संकेतस्थळ तयार केलेलं आहे, त्याचं नाव आहे ॲग मार्कनेट. ह्या ॲग मार्कनेटवरती आपले ज्या बाजार समित्या आहेत त्या बाजार समितीमधले जेवढी आवक होते आणि त्याच्या ज्या किमती आहेत, मॉडेल किमती, आणि तो FAQ आहे की नॉन FAQ आहे, ह्या सर्व माहिती या ॲग मार्कनेट संकेतस्थळावरती येते. आपण एक उदाहरण घेऊन पाहूया आता सध्या. आता यामध्ये मार्केट वाईज प्राइस आणि अरायवल दिला म्हणजे आवक आणि त्याच्या किमती. आपल्याला राज्यनिहाय पण यामध्ये पाहता येतं. त्यानंतर आपल्याला ज्या शेतमाल पाहिजेत, आपल्याला तेलबिया पाहिजेत, आपल्याला भाजीपाला पीक पाहिजे, हे पण आपल्याला सिलेक्ट करता येतं. तर इथे तुम्हाला त्या शेतमालाची MSP सध्या किती आहे, त्याची प्राइजेस कम्प्लीट सर्व भारत देशामध्ये किती आहेत, 31 मार्चला किती होते, 30 मार्चला किती ॲव्हरेज प्राइसेस असतात हा प्रति क्विंटलला, आणि त्याचे अरायवल्स किती झाले आहेत हे कम्प्लीट देशभरामधले अरायवल्स आहेत आपल्या, आणि पिकानुसार दिलेले आपल्याला आहे. 31 मार्चला एकूण किती अरायवल झाल्या आणि हे मेट्रिक टन आहेत, 1000 मेट्रिक टन एवढी आवक झालेली आहे. आपली जर महत्वाची पिकं पाहिली आपण, तर ह्यामध्ये कपास जर पाहिला आपण, तर कपासची आता MSP जी आहे 26-27 ती 7,710 रुपये आहे. त्यानंतर त्याची किंमत जी आहे 31 मार्चला 7,700, त्यानंतर 7,700, 7,400 म्हणजे 7,500 किंमत त्याची मिळालेली आहे. आणि जी आवक जी आहे ती आवक जरा वाढलेली आहे. 29 मार्चला 3,000 मेट्रिक टन होती, त्यानंतर 3,500 मेट्रिक टन झाली आणि 31 मार्चला 5,000 मेट्रिक टन एवढी आवक झालेली आहे. हे संकेतस्थळ महत्वाचं या कारणाकडे आहे कारण की आपल्याला प्रत्येक बाजारपेठेने पण माहिती बघता येते. जसं की मी आता तुम्हाला हळदीचं एक्झाम्पल दिलं, तर हळदीमध्ये सांगली बाजार समितीमध्ये किती दर आहे हळदीचा, आणि त्याच अनुषंगाने तो हिंगोलीमध्ये किती आहे. म्हणजे आपण हळद आपली जर विकायची ठरवली तर आपण कोणत्या बाजारपेठेमध्ये जाऊन आपण ती विकू शकतो ना, आपल्याला चांगला दर मिळू शकतो. कारण की हे सर्व जो किमतीतला चढ उतार जो असतो हा आवकेवरती अवलंबून असतो. जेवढी शेतमालाची आवक कमी राहते तेवढा शेतमालाचा दर आपल्याला चांगला मिळतो. आणि त्यानंतर जे आता आपल्याला MSP बोललोस, तर MSP आहे त्या वेबसाईटमध्ये दिलेलीच आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं की आपल्याला पीक पेरणीचे बरोबरच आपल्याला आपलं जे हवामान आहे त्याचा पण अंदाज एक आपल्याला मिळाला पाहिजे. कारण की त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, IMD म्हणून.
आता त्याच्यावरती तुम्ही फ्रंट पेजलाच गेल्यानंतर इथे खालीच लगेच वेदर फॉरकास्टिंग रिपोर्ट येतो आणि त्यामध्ये जर आपण वेस्ट इंडियामध्ये पाहिलं ते आपला महाराष्ट्र येतो. तर ह्याच्या त्यांच्या 4-2 दोन म्हणजे आजच्या त्यांनी अहवालामध्ये त्यांनी दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 2 एप्रिलला कोस्टल रिजनमध्ये पाऊस पडू शकतो. त्यानंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्रामध्ये 2 आणि 3 आणि मराठवाड्यामध्ये 2 आणि 3 तारखेला खूप म्हणजे वादळ येणार आहे. तर त्या अनुषंगाने आपण आता वातावरण जर चेक केलं तर त्याच्याशी जुळतं जुळतं आता सध्या वातावरण आहे. तर हे जे रिपोर्ट डेली अपडेट होत राहतात. आता जर परवाचा पाऊस जो मोठा झाला तर त्याचं पण अपडेट ऑलरेडी आलेलं होतं. तर आपण त्या अनुषंगाने आपला शेतमाल आपण काढत असतोय. शेतमाल काढताना हे आपण एकदा पाहिलं पाहिजे, जेणेकरून आपण ज्यावेळी मळणी करत असतो किंवा आपण जो शेतमाल काढलेला आहे त्याचा आपण वाळवण्यासाठी आपण सन ड्रायिंग करत असतो. तर त्या अनुषंगाने आपल्याला थोडका एक अंदाज येतो की आज पाऊस येणार आहे, पुढच्या 4 दिवसामध्ये पाऊस आहे. तर आपण मळणी करावी की नाही करावी याचा आपण या अनुषंगाने आपण वापर करून घेऊ शकतो. आता हे तर सर्व झालं आपल्याशी रिलेटेड म्हणजे महाराष्ट्र लेवल झालं. तर काही गोष्टी अशा आहेत की सपोज आता आपण गहू म्हणलं, गहू पीक घेतलं किंवा येलो पीस घेतलं, तर त्यामध्ये भारताचं प्रोडक्शन खूप मर्यादित राहतं. ओके. यामध्ये ज्यावेळी आपण ट्रेडिंग करत असतोय, इतर राज्यामध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करत असतोय, तर बाहेरच्या राज्यामध्ये मक्याचा दर काय आहे? टोटल इम्पोर्ट किती आहे? टोटल एक्सपोर्ट किती आहेत? त्यानंतरच आपल्या जे डेली कन्झम्पशन्स किती आहेत? हे जर आपल्याला शोधायचं असेल तर अमेरिकेची USDA ची वेबसाईट आहे. युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर म्हणून. त्यामध्ये आपण केल्यानंतर आता आपण उदाहरणार्थ मका घेऊया. मका आपण सिलेक्ट केलेला आहे इथे. मक्याचं टोटल भारतामधला एरिया किती आहे? प्रोडक्शन किती आहे? अ, आपण मका इम्पोर्ट किती केलेला आहे? एक्सपोर्ट किती केलेला आहे? आणि सर्वात महत्त्वाचे जे आपले डोमेस्टिक कन्झम्पशन किती आहे? आणि मागच्या वर्षाचा स्टॉक शिल्लक किती आहे? हे आपण आता सध्या एवढ्या 3 गोष्टी सिलेक्ट केलेल्या आहे आणि फोन करू का याच्यामध्ये मी? सर्वच देशांची माहिती याच्यामध्ये येतं. आता त्यामध्ये आपण जर इथं इंडिया पाहिलं, आपण भारताचा आपण पाहूया. कसं वापरायचं सांगा ते. का? आपण हे 5 वर्षाच पाहूया. कृपया माईक आपले बंद करावेत. हा. आता मागच्या 3 वर्षामध्ये भारताचा एरिया, त्यानंतर प्रोडक्शन मक्यामधला आपण अ, बाहेरून आयात किती केली, आपण निर्यात किती केलेली आहे, आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन म्हणजे आपण स्वतः किती युटिलाइज करतो मका, आणि आपल्याकडे आता शिल्लक किती आहेत मागच्या वर्षातला स्टॉक, म्हणजे आपण सर्व आपल्या गरजा भागल्या, आपण एक्सपोर्ट केलं, इम्पोर्ट केलं, त्या अनुषंगाने किती शिल्लक आहे हे पण आपल्याला इथे कळतं. तर हा जर एंडिंग स्टॉक जर जास्त असेल तर आपण निर्णय ज्यावेळी आपण पीक पेरणी करत असतो त्यावेळी आपण पाहायला पाहिजे की ह्या शेतमालाचा सध्या यामध्ये एवढा स्टॉक शिल्लक आहे. आपण ह्या शेतमालाची आयात पण करत आहे. तर आपण हा शेतमाल लावताना आपल्याला दर किती मिळू शकतो हे आपण याच्यावरून आपल्याला कळतं. त्या अनुषंगाने आपण पेरणी करावी त्या शेतमालाची आणि लागण करूया. आणि आपण पुढचं संकेतस्थळ पाहूया आता याच्यानंतर. आता आपण आतापर्यंत सर्व जे पाहिलं हे डेटा जे सोर्सेस आहेत. तर हे जे वरचे डेटा सोर्स आहेत आपले USDA असेल किंवा FS असेल किंवा वर्ल्ड बँकच्या काही सर्व्हिसेस आहेत, हे सर्व ग्लोबलचे आहेत. हे सर्व आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल आहे. आणि काही जे आपले संकेतस्थळ आहेत जसे की इंडिया स्टेट आहे, तर EPW रिसर्च फाउंडेशन आहे किंवा सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी आहे. हे संकेतस्थळ तुम्हाला काही रक्कम द्यावी लागते आणि ते तुम्हाला सबस्क्रिप्शन देतात एक 6 महिन्याचं, वर्षभराचं, आणि त्यातून तुम्ही ते माहिती उपलब्ध करून घेऊ शकता. तर वायदे बाजाराच्या संदर्भात जर आपल्याला माहिती हवी असेल की ऍक्च्युली
फ्युचर प्राइसेस किती चाललेले आहेत एखाद्या शेतमालाचे किंवा स्पॉट प्राइसेस काय आहेत, त्याचे जे आपले पॅरामीटर्स आहेत, क्वालिटी पॅरामीटर्स ते काय आहेत. आपल्याला ज्यावेळी आपण एखादा ट्रेड घेतो त्यावेळी आपल्याला मार्जिन भरावं लागतं. तर त्या मार्जिनच्या किमती किती आहेत. जर आपण ऑप्शनमध्ये ट्रेड करत असेल तर त्याच्यावरती प्रीमियम किती आहे आपल्याला. त्यानंतर फिजिकल सेटलमेंट कसं होतं, डिलिव्हरी अँड सप्लाय कसं होतं. त्यानंतरच आपल्याला वेअर हाऊसेस कुठे आहेत, आपण जे शेतमाल आपण देणार आहोत वायदे बाजारामध्ये. त्यानंतर त्याचे अप्रूव्ड वेअर हाऊसेस कुठे आहेत डिलिव्हरीसाठी, कपॅसिटी डिटेल्स वेअर हाऊसेसचे आणि वेअर हाऊस ऑडिट रिपोर्ट. हे सर्व जी माहिती आहे तुम्हाला एनसीडीएक्सच्या संकेतस्थळावरती अवेलेबल आहे. आपण एनसीडीएक्सच्या संकेतस्थळावरती गेलो तर आपण आता हे हळदीसाठी पाहूया. तर हळदीसाठीचे दर काय आहेत आजचे, त्यानंतर दर कसे राहिलेले आहेत एक मागच्या आठवड्याभरातले. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपले जे क्वालिटी पॅरामीटर्स आहेत त्यावरती. त्यासाठी एक छोटं ब्राउचर एक आहे आणि कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन आपल्याला इथे जे दिसतंय ह्या टॅबमध्ये त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन. यामध्ये सर्वच आपल्या गोष्टी येतात की हळदीची लांबी किती असावी, जाडी किती असावी, त्यानंतर त्यामध्ये मॉइश्चर कंटेंट किती असावं. जसं की इथे दिलेलं आहे बघा, फिंगरची साईज, म्हणजे आपले जे हळकुंड आहेत तर हळकुंडाची लांबी किती असावी, त्याची जाडी किती असावी, सर्व येते. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं जे असतं ते मॉइश्चर कंटेंट असतं. तर ते मॉइश्चर कंटेंट जास्तीत जास्त 12% असेल तर आपलं ते वायद्या बाजारामध्ये आपण घेऊ शकतो. त्यानंतर जर तो आपल्या ज्या आता आपण जे आतापर्यंत पाहिलं त्या अनुषंगाने जर तुम्हाला वाटत असेल तर हळदीचे दर पडणार आहेत, तर आपण कोणते हेजिंग कसं करावं, आपण पोझिशन कोणती घ्यावी, लॉंग हेज पोझिशन घ्यावी की शॉर्ट हेज पोझिशन घ्यावी, हे सर्व काही माहिती जी आहे हे आपण एका छोट्या ब्राउचरमध्ये दिलेलं आहे. त्या अनुषंगानेच काही सर्क्युलर्स असतील, त्याच्याबरोबर प्रोडक्ट नोट असतील, भाव कॉपी असेल, म्हणजे आपले ज्या मार्केट रेट आहेत त्याचे कसे भाव राहिलेले आहेत, हे सर्वच्या सर्व माहिती आपल्या वायदे बाजारातली सर्व माहिती एनसीडीएक्सच्या संकेतस्थळावरती आपल्याला उपलब्ध आहे. आता त्याचबरोबर आपण आतापर्यंत पाहिले की हे सर्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पाहिले, आपण देशांतर्गत बाजारपेठ पाहिली आणि महाराष्ट्राच्या रिलेटेड काही बाजारपेठ पाहिले. आता महाराष्ट्राच्या रिलेटेड आपल्याला जर माहिती हवी असेल तर महाराष्ट्र शासनाचं कृषी महाराष्ट्र .gov.in कृषी विभागाचे संकेतस्थळ आहे. त्यामध्ये सांख्यिकीमध्ये आपण जर गेलो तर पहिला टॅब जो ओपन होतो त्यामध्ये पीक पेरणी अहवाल आहेत. त्यानंतर पिकांची आकडेवारी आहे, किमान आधारभूत किमती आहेत जे आपण एमएसपी म्हणतो. तर पीक पेरणी अहवालामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला आतापर्यंत महाराष्ट्राचे पीक पेरणी अहवाल आहे. आता जिल्हानिहाय पीक पेरणी अहवाल, आता ह्याचे अपडेट झालेले असते 24 मार्चला अपडेट झालेला आहे रब्बी हंगामाचं. ह्याच्यामध्ये आपल्याला जिल्हानिहाय माहिती कळते की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पेरणी झालेली आहे आणि त्याचे किती लागण झालेले आहे, त्यानुसार उत्पन्न किती येऊ शकतं. तर रब्बी ज्वारी आपण पाहतोय तर रब्बी ज्वारीचं एकूण क्षेत्र किती आहे, कोणत्याही विभागामध्ये जास्त आहे. आता त्याच्यावरूनच आपल्याला अजून पुढची माहिती अशी मिळते की ह्या विभागामध्ये जर एवढं लागण झालेले आहे तर निश्चितच ह्या शेतमालाची जे दरामध्ये आहे तर दर एकतर स्थिर राहतील किंवा थोडेसे खाली येतील. ह्यावरून आपल्याला हे फंडामेंटल अनालिसिस म्हणजे प्रायमरी अनालिसिसची माहिती आपल्याला सर्व मिळते याच्यामधून. आता आपण जे आतापर्यंत पाहिलं ते महाराष्ट्र पाहिलं, त्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पाहिली. आता ज्यावेळी आपण एखादा शेतमाल आपण एक्सपोर्टच्या दृष्टीने पाहत आहोत, आता बऱ्यापैकी ज्या एक्सपोर्टच्या आपल्या पॉलिसीज आहेत त्याचा कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या शेतमालाच्या दरावरती पडत असतो. तो कसा तर आपण एकदा तुम्हाला समजावून सांगतो. TGFT, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड, ही जी महानिदेशालय आहे, हे कम्प्लीट आपले जे आपण एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट आपण शेतमालाच करतो तर तो थांबवायचा किंवा त्यावरती ड्युटी किती लावायचे हे कम्प्लीट अधिकार यांचे असतात. त्या अनुषंगाने त्यांनी जर आता उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो. आता हे एक त्यांच्या संकेतस्थळावरती गेला, DGFT टाकावं लागतं. DGFT नंतर त्यांचे सर्क्युलर्स आहेत, सर्क्युलर पब्लिक नोटीस. त्या त्या अनुषंगाने तुम्ही जर इथे आत गेला तर इथे पाहताय की इम्पोर्ट पॉलिसी टूर ऑफ पीस अँड पीस. आता ह्या अनुषंगाने इथे जर आपण पाहिलं तर इथे त्यांनी माहिती दिलेली आहे की जे आपण आपलं जे येलो पीज आहे
तर त्यावरती पहिल्यांदा आपल्यावरती इम्पोर्ट ड्युटी होती. ती इम्पोर्ट ड्युटी त्यांनी जवळपास आपली 31/3/2027 पर्यंत इम्पोर्ट ड्युटी झिरो केलेली आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, जे आपले पिवळे वाटाणे आहेत ते बऱ्यापैकी आपल्या भारतामध्ये येणार आहे. तर त्या अनुषंगाने आपले जे बाकीचे कोणते पीक आहेत त्याच्यावरती इफेक्ट पडणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्याच्या ज्या किमती आहेत त्या कमी होणार आहेत. कारण की तूर असेल आणि आपला जो येलो वाटाणा असतो तो बाहेरच्या देशातून आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयात झाली त्याची. त्यामुळे आपल्या ज्या बाकीच्या किमती आहेत त्या पडतात. तर त्याची माहिती आपल्याला कुठून मिळते, DFT वरून मिळते. आणि सध्या आता बरेचसेच आपले ऍग्रिकल्चर एक्सपोर्टचे ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट असेल किंवा इतर पिकं आहेत तर त्यासाठी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल असतात. एकूण भारतामध्ये 16 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहेत. त्यासाठी त्यामधलं कृषीसाठी सर्वात महत्वाचं प्रमोशन काउन्सिल म्हणजे आपलं अपेडा. तर अपेडा संकेतस्थळावरती महाराष्ट्रामधून असेल किंवा भारतातून आपण एखादा शेतमाल बाहेरच्या देशांमध्ये वगैरे निर्यात करतो तर कोणत्या देशांमध्ये कोणता शेतमाल आपला सर्वात जास्त आहे? उदाहरणार्थ जो आपला ग्रेप्स असेल तर सर्वात जास्त ग्रेप्स चांगल्या आपल्याकडे जातात, नेदरलँड्स वगैरे जातात, त्यामध्ये आपल्याला चांगला भाव मिळतो. तर त्यातून आपल्याला माहिती कळू शकतो की कोणत्या देशामध्ये आपला शेतमाल कमी जात आहे आणि कोणते मार्केट आपण टॅप केले पाहिजेत. त्यासाठी ऍग्री एक्सचेंज नावाचे संकेतस्थळ आहे. ते ओपन केल्यानंतर आपण इथे जातो. त्यामध्ये आपल्याला माहिती कळते की आपण गहू असेल, त्यानंतर आपले जे कॉफी असेल, फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत, मका असेल, फुलं असतील, ते कुठे एक्सपोर्ट होतात. तर त्यामध्ये आपण आपल्या शेतमालानुसार आपण इथे सर्च करू शकतो आणि कोणत्या देशाला जात आहेत आपण इथून हे सर्च करू शकतो. त्याचबरोबर सेबी आहे. आता मागच्या आठवड्यामध्ये सेबी हे काय करते, जे आपले वायदे बाजार आहेत किंवा आपले जे इक्विटीचे बाजारपेठ आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, त्यांना रेग्युलेशनचं काम करते. हे सेबीवरती आहे आणि त्याच्याखाली ते आपले 4 एक्सचेंज येतात. भारतामध्ये सध्या आता 4 एक्सचेंज आहेत. एक आहे BSE, NSE, दुसरा 2 डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहेत. त्यामध्ये एक येतं NCDX आणि दुसरं येतं MCX. तर ह्या जे बाजारपेठ आहे या बाजारपेठेकडे निर्णय वगैरे घ्यायचा असेल तर त्याच्या माहिती आपल्याला ह्याच्यावरून कळतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक देतो. आता हे सेबीचं आपण संकेतस्थळ ओपन केलेलं आहे. तर सेबीने हे आता त्यांनी एक नोटीस दिलेली आहे 2026, म्हणजे आपले 21वी नोटीस आहे 2026 मधली. तर त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही शेतमाल ऍग्रिकल्चर कमोडिटीज होत्या त्या काही त्यांनी बॅन केलेला होता. तर त्यामध्ये त्यांनी नोटीस दिलेली आहे की आपला जो तांदूळ असेल, त्यानंतर गहू आहे, चना आहे, आपली मोहरी आहे, सोयाबीन आहे, मूग आहे, क्रूड ऑइल आहे, तर त्याचं जे सस्पेन्शन होतं ते पुढे त्यांनी वाढवलेलं आहे. तर एखादी शेतमाल वायदे बाजारामध्ये आणायचा, तो कमी करायचा, तर या संबंधित काही निर्देश वगैरे असतील तर ते सेबी देतं. त्यासाठी हे संकेतस्थळ महत्वाचं आहे सेबी. यावरती आपल्याला सर्व माहिती येऊन जाते आपल्या वायदे बाजार संदर्भातली. आतापर्यंत जे आपण सर्व जे पाहिलं ते फक्त एक फंडामेंटल अनालिसिस, म्हणजे आपण आपल्याला उपलब्ध माहिती आपण घेतलेली आहे आणि त्याच्यावरून आपण अजम्पशन्स करतो किंवा अनालिसिस करतो की हा शेतमालाचे भाव कसे राहतील आणि त्या अनुषंगाने आपण जर आपल्या त्या शेतमालाचं आपल्याला किंमत जोखीम व्यवस्थापन करायचं असेल वायदे बाजारामधून तर आपण त्याचे निर्णय घेऊ शकतो. त्याचा पुढचा एक टप्पा येतो ते आज आपण एवढं पाहणार नाही, टेक्निकल अनालिसिस येतं. तर टेक्निकल अनालिसिस मध्ये काय येतं की जो आपल्याला हा डेटा आता अवेलेबल झालेला आहे त्या त्याच्यावरून आपण ऍडिशनल माहिती घेतो आणि त्यामध्ये किमतीतला चढ उतार असेल किंवा महिन्यात त्या एक्सपोर्ट मधील चढ उतार असेल किंवा एखादा निर्णय झाला असेल भारत शासनाचा की एखादी एक्सपोर्ट ड्युटी वाढवली असेल किंवा इम्पोर्ट ड्युटी कमी कमी केली असेल तर त्यावरून आपण आवक पाहतो त्या शेतमालाची आणि शेतमालाची आवक पासून आपण जर तो शेतमाल खरेदी करून विकला तर आपल्याला ऍज अ शेतकरी उत्पादक संस्था किती फायदा होऊ शकतो किंवा जर आपल्याला कळतंय की त्या शेतमालामध्ये
भाव खूप कमी जाणार. तर तो शेतमालाचा आपण कसं आपण प्रोसेसिंग करून त्याचं मूल्य संवर्धन करून आपण त्यामध्ये कसं अजून व्हॅल्यू एडिशन करून त्याचा दर कसा वाढवू शकतो यात मी त्यावरून पाहतो. धन्यवाद. आजच्या या प्रशिक्षणामध्ये आपण जे पाहिलेलं आहे तर एकंदरीत अ, जिल्हा लेवल पासून आपलं जे भारत आहे आंतरराष्ट्रीय लेवल असेल आणि जग यामध्ये शेतमालाचे आपल्याला माहिती कुठून कुठून मिळतं आपण हे आजच्या प्रशिक्षणामध्ये पाहिलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण त्याचा उपयोग करून जे आपल्या हवामानासंदर्भातले काय अंदाज असेल त्याचा उपयोग करून आपण आपल्या शेतमालाचं जर प्लॅनिंग केलं तर आपल्याला जो आपला मोबदला मिळणार आहे शेतमालाला तो निश्चितच चांगला मिळेल. धन्यवाद सर्वांचे. तुम्ही एवढं हे आजचं प्रशिक्षण आहे ते शांततेने ऐकून घेतलं. आता ह्या प्रशिक्षणासंदर्भात असेल किंवा अजून काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर ते कृपया करून विचारा तुम्ही. हॅलो. हां बोला सर. सर प्रश्न असा आहे की हे जे तुम्ही फंडामेंटल अनालिसिस साठी सोर्सेस सांगितले तर या डीप सोर्सेस मध्ये जर आपल्याला एखाद्या कमोडिटीची स्टडी करायची असेल तर ती कशा बरोबर. पद्धतीने करावी? आता उदाहरण तुमचं कोणतं शेतमाल आहे सर? सर आता जर समजा समजा आपण सोयाबीन बद्दल जर विचार केला आता जसं आमच्या विदर्भामध्ये सोयाबीन सोयाबीन तूर आणि तूर हे जास्त चालते आणि सोबत ग्राम आणि व्हीट चालते समजा रबीमध्ये. तर आपल्याला बरोबर. या स्टडी करायचं आहे समजा तर बरोबर. कसे कसे पॅरामीटर आपण स्टडी करायला पाहिजे फंडामेंटल अनालिसिस साठी? फंडामेंटल अनालिसिससाठी सर्वात महत्वाचं जे तुम्ही पाहिलं पाहिजे ते म्हणजे पीक पेरणी अहवाल. आता महाराष्ट्र शासनाकडून पीक पेरणी जसं की तुम्हाला सांगितलं कृषी.gov.in वरती येऊन गेलं. त्यामध्ये तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण या शेतमालाची एकूण पेरणी किती झालेलं आहे. त्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की साधारणपणे सोयाबीनचे दर किती राहणार आहेत पुढच्या आपलं जे सीझन येईल त्याच्यामध्ये. तर त्या अनुषंगाने तुम्ही याचं नियोजन आताच करून ठेवू शकता की सोयाबीन आपलं आल्यानंतर काढणी आपण कधी करावी आणि लवकरात लवकर ते बाजारपेठेत न्यावे की आपल्याला सोयाबीन आपण स्टोअर करून ठेवावं आणि त्याची आपण किंमत जोखीम व्यवस्थापन केलं पाहिजे. सध्या आता डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये सोयाबीन जर घटक नसला तर तुम्ही त्याचा चांगल्या आपल्या वेअरहाऊस मध्ये स्टोरेज करून तुम्ही चांगला फायदा मिळवू शकता. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की काही पाम ऑइल असेल त्यानंतर बाकीच्या इतर ऑइलवरती ज्या TGFT सारख्या संकेतस्थळ आहेत तर त्यावरती कायम ना कायम माहिती येत राहते. जसं की आपण पाम ऑइलवरची जर इम्पोर्ट ड्युटी जर वाढवली तर निश्चितच सोयाबीन दर वाढणार. कारण की जे पाम ऑइल आपण ब्लेंडिंग साठी वापरतो तर ते अधिक महाग होणार. त्या अनुषंगाने सोयाबीनचा पण दर वाढणार. तर त्यासाठी DGFT असेल अपेडा असेल या संकेतस्थळावरती तुम्हाला त्याची अधिकची माहिती मिळू शकेल. बरोबर. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीच आहे पण आम्हाला फार्मरला डिस्ट्रेस सेलिंग पासून वाचवायचं आहे डिस्ट्रेस सेलिंग पासून. बरोबर तर बरोबर. तर त्यासाठी आम्ही काय करू शकतो म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे गोष्टी एक ऍडवाइस म्हणून विचारतो. हा बरोबर. सध्या तर डिस्ट्रेस सेल सर्वात होतोय त्याचं सर्वात मुख्य कारण जे आहे ते अपुरी साठवणुकीची सुविधा. तर बऱ्यापैकी जे आता तुम्हाला NCDX संख्या सांगितलं त्याच्यावरती WDRA अक्रेडिटेड वेअरहाऊसची लिस्ट येते. प्रत्येक वेअरहाऊसच्या लिस्ट समोर तुम्हाला त्याची क्षमता किती आहे, तुमच्या जी बाजारपेठ तुम्ही जी विकणार असेल तिथून त्याचं अंतर किती असेल हे सर्व तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती कळेल. तर WDRA ना? डिस्ट्रेस हा WDRA. तर WDRA अप्रूव्ड वेअरहाऊसेस. तर तुम्हाला एक थोडकी तर माहिती मिळू शकते की जर आपल्याला आता बाजार समितीमध्ये आपण सोयाबीन केलं तर त्या दिवशी आपल्याला ते विकूनच बाहेर यावं लागतं. मी ऐकमार्क नेटवरती तिथल्या बाजार समितीच्या मागच्या 3 महिन्यातल्या किंवा मागच्या 1 महिन्यातला आवक किती आहे, आवकीनुसार दर किती आहे ते तुम्हाला कळू शकेल. त्या अनुषंगाने पहिल्यांदा तुम्ही त्या WDRA वेअरहाऊस मध्ये ते आपलं किंवा आपले जे आपलं वकार महामंडळ आहे वकार महामंडळाच्या वेअरहाऊस तुम्ही ठेवू शकता. आणि जे आपल्या ENWR असतात निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट त्यानुसार तुम्ही तुमचं शेतमाल विकू शकता किंवा त्यावरती पण शेतकऱ्याची सर्वात मोठी अडचण कशी असते की लवकरात लवकर त्याला पैसे हवे असतात आपल्या शेतमाल निघाल्यानंतर. तर त्या WDRA अप्रूव्ड वेअरहाऊस मध्ये ठेवल्यानंतर ENWR तुम्हाला मिळते म्हणजे निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट मिळते तुम्हाला. त्यावरून तुम्ही तुमच्या जे पुढचे खर्च येणार आहेत ते तुम्ही त्यातून करू शकता. आणि ज्यावेळी दर तुम्हाला वाटतं चांगला होणार आहे आता या पुढच्या 2 महिन्यामध्ये सोयाबीनचा दर चांगला होणार आहे त्यानंतर तुम्ही त्या जे वेअरहाऊस असेल त्या वेअरहाऊस मध्ये तुम्ही ते सोयाबीन विकून देऊ शकता. थँक्यू.
हॅलो सर. बोला हॅलो. बोला बोला. सर बँक संदर्भात विचारू शकतो का सर प्रश्न? तुमचा आवाज क्लिअर येत नाही सर. बँक संदर्भात विचारू शकतो का मला प्रश्न? बँक संदर्भात लोन प्रकरण. बँक यामध्ये कसं आहे, ज्या काही गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत मी त्याबद्दल सर्व तुम्हाला माहिती देतोय. आता हा. जी तुम्हाला माहिती दिली ती ENWR ची दिली. तर प्रत्येक बँकमध्ये त्या सुविधा उपलब्ध असतातच. म्हणजे जर ती आपली शेती शाखा म्हणली तर आपल्या म्हणजे आपल्या तालुका लेवलची जिल्हा लेवलची जर ती शेती शाखा जर ब्रांच असेल त्या बँकेची, तर त्या अंतर्गत तुम्ही निश्चित हे करू शकता सर्व. माझं मी 2014ला प्रशिक्षण केंद्र शिक्षणासाठी इंदोर भोपाळ टूर नेला होता सर, जालना जिल्ह्यामधून. ओके. तर त्याच्यामधून मी प्रशिक्षण घेऊन आलेलो आहे. प्रमाणपत्र वगैरे सगळं कम्प्लीट आहे माझं. आणि मी बँकेकडे लोन मागत होतो. सोयाबीन पासून गोड तेल जे असतं, खायचं तेल असतं आपलं, ते बनवण्याची माझी कंपनी करण्याचा विचार होता. ओके ओके तर त्या सर कोणत्याच बँकेनं मला मला सपोर्ट केलेला नाही मला. ओके ओके चालेल सर. आपण तुम्ही मला तुमचा मोबाईल नंबर सांगा, मी तुम्हाला परत फोन करतो सेशन झाल्यानंतर. सांगा मोबाईल क्रमांक आपला. 9850 सर. हॅलो. हां 9850 9850 हां 81 87 हां 55. बोला. ओके घेतलं नंबर. ठीक आहे, मी तुम्हाला फोन करतो. ओके ठीक आहे सर, मी लिहून घेतलेलं आहे. प्रशिक्षण झाल्यानंतर मी तुम्हाला कॉल करतो सर. हा चालतं सर. ओके व्हॉट्सअप कॉल करा सर. हा अजून हो व्हॉट्सअप कॉल करतो. ठीक आहे. चालतं. धन्यवाद अजून सर. कोणाचे काही प्रश्न वगैरे आहेत का काय? माझा एक क्वेश्चन होता, जे आता आपण हे हं, बाकीच्या कमोडिटीचं फंडामेंटल अनालिसिस पाहू शकतो, हं, पण हं. फ्रूट आणि व्हेजिटेबल मध्ये किती कमोडिटीचं अपडेट असतं किंवा ते कसं चेक करायला फ्रुट्स आणि व्हेजिटेबलचं सर तुम्हाला आता जी माहिती सांगलेली आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची भारताचं जे ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर जे डिपार्टमेंट आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला स्पायसेस असतील, फुल पीक असेल, त्यानंतर आपले जे कमर्शियल क्रॉप्स येतात त्यामध्ये कॉफी बीन्स असतील, आपला नारळ असेल, स्पायसेस असतील, सर्व माहिती अ, अ, राज्य लेवलची मिळते सर तुम्हाला. जिल्हा लेवलची मिळत नाही. आपल्याला राज्य लेवलची असली तरी खूप जास्त आहे. ज्यामध्ये तुम्हाला मी आता मगाशी जसं सांगितलं की केळीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे, 2 नंबरला कोणतं राज्य आहे आणि जिथे काहीच आवक होत नाही म्हणजे उत्पन्नच नाहीये केळीचं, जसं की हरियाणा असेल, पंजाब असेल, तर त्याच्यामध्ये आपण देशांतर्गत बाजारपेठ पण आपण काबीज करू शकतो. सपोज आता आपण केळीचे उदाहरण पाहिलं तर आपण केळीचे आपल्या भारतामध्ये आपले जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण केळी घेऊ शकतो. ते केळी आपले जे बाहेरच्या राज्यामधले ज्या IPMC आहेत, हरियाणा असेल, पंजाब असेल, तिथे जाऊन विकू शकतो. या अनुषंगाने आपण सध्या आता भाजीपाल्यामध्ये एकच संकेतस्थळ आहे, जे डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्या अंतर्गत तुम्हाला माहिती मिळून जाईल. ही जी सगळे वेबसाईट होत्या ना, त्याची थोडं हं. स्क्रीनशॉट किंवा काहीतरी शेअर केलं तर बरं होईल sir. मी तुम्हाला आता डिस्प्ले करतो, तुम्ही सर्वांनी स्क्रीनशॉट पाठवून हा, द्यायचा. कारण ते आम्हाला वेबसाईट आमच्याकडे सेव्ह पाहिजे. ओके ओके. पुरुषोत्तम सर, प्लीज आपले माईक बंद करावे. हो ठीक आहे मॅडम. पुरुषोत्तम सर, गौतम बोलतोय. तुम्ही जर मगाशी प्रश्न विचारलात ना, की कोणकोणत्या बँक्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला लोन मिळू शकतं, तर त्याची पण यादी NERL नावाची वेबसाईट आहे. त्याच्यावरती तुम्हाला मिळू शकतं, की कोणकोणत्या अशा बँक आहेत की ज्या ENWR ला सपोर्ट करतात. हे आता तुम्हाला एक माझं स्क्रीन तुम्हाला विजिबल असेलच. याच्या पुढे सर्व माहिती दिलेली आहे. अरायवल्स कुठे आहेत, प्रोडक्शन डेटा पण कुठे पाहिजे. आता ही जी आता आपण फळ भाजीपाला जे म्हणत होतो, ही जी हा. 2 नंबरची वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल सर. agriwelfare.gov.in. त्यामध्ये सांख्यिकीमध्ये जायचं. सांख्यिकीमध्ये 2 नंबरचा ऑप्शन बागवानी म्हणे, त्यामध्ये तुम्हाला डेटा सगळे ओके. आणि प्रोडक्शन फोरकास्ट प्राइसेस मध्ये हा स्पाइसेस मध्ये स्पाइस बोर्डची वेबसाईट आहे, इंडियन स्पाइसेस, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि खालची जी आहे ती अरावल्स मध्ये ते ऍग्री हा मार्कची. हा हा. आपले ज्या अरायवल्स आहेत बाजार समितीमध्ये, एकूण आवक किती आहे शेतमालाची, त्यानंतर त्याच्या किमती किती आहेत हे सर्व येते. MSP मध्ये आपल्या एकूण ज्या MSP च्या कमोडिटी आहेत तर त्याचे MSP किती आहे ते येते.
आणि जी शेवटची वेबसाईट आहे ती IMDची आहे. याच्यामध्ये तुम्हाला हवामान अंदाज वगैरे सर्व येतात. सर्व हवामान अंदाज इथेच होतात. त्यानंतर ते डिसेमिनेट होतात. म्हणजे पहिल्यांदा जे अनुमान करतात ते IMDच करते. त्यानंतर ते विविध शासनाच्या संकेतस्थळावरती देतं. त्यानंतर ते ॲग्रोवनला येतं. त्यानंतर आपण ते वाचतो की पावसाचा अंदाज वगैरे आहे. सर हॅलो, बोला. पुरुषोत्तम ठोंबरे बोलालो सर. हां, बोला. हे लिस्ट मला बँक लिस्टची मला व्हॉट्सअप करा ना सर. हां, मी नंबर तुमचा घेतलेला आहे. गौतम, तुला हा. नंबर पाठवतो. तेवढं तू त्यांना पाठवशील. चाल पाठवतो. धन्यवाद. विराज, तू आता स्क्रीन शेअर केलास तर मे बी त्यांना दिसू शकेल वेबसाईट वरती, कारण की ती लिस्ट अख्खी डाउनलोड नाही करता येणार. NERLच्या वेबसाईटला जातोस प्लीज. हे हे पुरुषोत्तम सर, एकदा विराज हे सगळ्यांना दाखवेल, म्हणजे बाकीचे लोक या बाकीच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट काढून घेतील. नंतर लागलं तर आपण करूया. मला ते स्क्रीन दिसत नाहीये सर व्यवस्थित. बटन नाही करता येत. होत एक सेकंड. आता हे, जे तुम्हाला दिसेल असेल संकेतस्थळ, NERLचं संकेतस्थळ ओपन केलेलं आहे. विराज स्क्रीन नाही दिसत आहे. सॉरी. आता दिसेल. येस. पार्टिसिपेंट्स पार्टिसिपंट्स मध्ये त्याच्यामध्ये बँक आणि सेकंड बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. हे आता बँकेची यादी आलेली आहे. प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीची पण इथे यादी आहे. ते कुठून तुम्हाला अजून लोन मिळू शकतो. ह्याच्यामध्ये तुम्ही सर्च करून पाहू शकता. ऑप्शन आहे सर्चचा. NERL म्हणून संकेतस्थळ आहे, त्याच्यावर पाहू शकता. अजून एक सर्वात महत्वाचे तुम्हाला मुद्दा जो सांगायचा आहे, सध्या आता जर वायदे बाजाराचा तुम्ही वापर करून जर किंमत जोखीम व्यवस्थापन करत असाल आणि तुमचं काम जे हळदी पिकामध्ये जर असेल, तर त्यासाठी जो येणारा खर्च जो आहे तो नाबार्ड या संस्थेकडून सबसिडी स्वरूपात तुम्हाला शेतकरी उत्पादक संस्थांना मिळतोय. आता ही जी योजना आहे ती नाबार्डची आहे. नाबार्ड ही सेंट्रलाइज म्हणजे सेंटरची संस्था आहे. त्यामुळे हा जी योजनेचा जो फंड आहे तो ऑल ओव्हर इंडिया ऍप्लिकेबल आहे. याच्यामध्ये गुजरात राज्य असेल, त्यानंतर राजस्थान असेल, तेथील जे जिरा वगैरे पीक आहेत ते पण त्यामध्ये येतात. महाराष्ट्राच्या अनुषंगाने सर्वात महत्वाचं पीक म्हटलं तर हळद. तर हळदीमध्ये जर तुम्हाला ऑप्शन अंतर्गत जर ट्रेडिंग करायचं असेल तर साधारणपणे त्याला जो खर्च येतो एक 20 ते 30 हजार पर्यंत खर्च येतो. 40 हजार पर्यंत तो खर्च जातो. तर तो सर्व खर्च शेतकरी उत्पादक संस्थेसाठी नाबार्ड कडून अनुदान स्वरूपात तुम्हाला मिळतं. म्हणजे शेतकरी उत्पादक संस्थेला 0 रुपये घालतात. त्यामध्ये तुम्हाला हळदीचे तुमच्या किंमत जोखीम व्यवस्थापन होत आहे. आता सध्या आपण पाहतोय की हळदीची आवक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. याच स्थितीमध्ये जर तुम्ही तुमची हळद आपले वायद्या बाजाराचा वापर करून जर हेजिंग करून ठेवली तर तुम्हाला अधिकता फायदा होऊ शकतो. आता सध्या काही ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, सांगली भागातल्या आहेत, हिंगोली भागातल्या आहेत, तर त्यांनी ह्या योजनेचा चांगला वापर केलेला आहे. फक्त ज्या शेतकरी उत्पादक संस्थांना किंवा थोडी जर हळद असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये काम करू शकता. तर फक्त एकच क्रायटेरिया आहे की तुम्हाला लवकरात लवकर अकाउंट ओपन करावं लागेल वायदे बाजारामध्ये आणि त्या अनुषंगाने तुम्ही ह्या योजनेचा फायदा करून घेऊ शकता. सध्या आता आपले जे पार्टिसिपंट आहेत त्याच्यामध्ये कोण आहे का हळदीमध्ये काम करणार? सध्या कोणच नाही का हळदीमध्ये काम करणार? हॅलो सर. हा, बोला. हळदीमध्ये काम म्हणजे आम्हाला टर्मरिक, आमचा पुढचा फ्युचर प्लॅनच आहे टर्मरिक वर काम करायचं. आम्ही प्रोडक्शन पहिली जी फार्मरची जी लिस्ट आलेली त्या फार्मर्सला आम्ही प्रोडक्शन प्लॅन देतोय. म्हणजे टर्मरिक साठी अच्छा. मोटिवेट करतोय फार्मर थ्रू छान. प्रमोशन. आपली शेतकरी उत्पादक संस्था आहे का सर? हा आहे. ठीक आहे सर, आपला मोबाईल क्रमांक द्या मला किंवा आपण 99 आपल्या 53 चॅट बॉक्स मध्ये पण टाकून ठेवा आपल्या आणि मला पण सांगा. ठीक आहे. ओके सर. हो.
मोबाईल क्रमांक सांगा आता. मी मोबाईल क्रमांक तुमचा लिहून घेतो. नक्की देवश्री फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून आहे, रजिस्टर आहे, ओके. सर्व ओके. झालंय. हा. हम्म. तिचं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येईल. तर त्यामध्येच आम्ही प्रमोट करतो फार्मर्सला की टर्मरिक लावा म्हणून, आणि जी नंतरची टर्मरिक झालेली ती परचेस सुद्धा आम्हीच करणार. त्यासाठी लो छान कॉस्ट चांगलं नाही, चांगला लो उपक्रम आहे. कॉस्ट पण आता टेक्नॉलॉजी सध्या बोला बोला. लो टेक्नॉलॉजीचा आम्ही उपयोग करतोय. म्हणजे जसे की ऍग्रिकल्चर इनपुटचे जास्त जास्त जर खर्च वाढला तर फार्मरचं प्रोडक्शन म्हणजे वाढतोय, प्राइस वाढते ना. आणि ती कधी कधी एमएसपीच्या पेक्षा बी कमी प्राइस, म्हणजे मी पहिला मुद्दा बोललो होतो डिस्ट्रेस सेलिंगचा, त्या डिस्ट्रेस सेलिंगला बरोबर. फार्मर हे होतात. तर त्याच्यावरती आम्ही काम करत आहे. छान छान चांगला उपक्रम आहे. सर, पण सध्या तुम्ही आता मग लवकरात लवकर आपण नोंदणी करून या नाबार्डच्या अंतर्गत तुम्ही फाईल करून घेऊ शकता. आता तुमचे चालेल इनिशियल ना. फेजेस आहे. इनिशियल फेज मध्ये तुम्ही हे केलं तर लवकरात लवकर तुमचं नाव किंवा त्या यादीमध्ये जाऊन आपण हळदीमध्ये काम करू शकतो सर. चांगलं. चालेल सर. हा, म्हणजे आम्ही फार्मरला पहिल्यापासून म्हणजे मोटिवेट करणे, मग वेळ पडली तर आम्ही त्यांना बेन सुद्धा देण्याचा उपलब्ध करून देतो. सर्व गोष्टी सांगतो कशा पद्धतीने हे करायचं, हे सगळं काढायचं. आणि टेक्नॉलॉजी पुन्हा कोणती हळद चांगली राहील, कोणत्या जमिनीवर काय पेस्ट अँड डिसीज हो. येतात. बिंग ऍग्रिकल्चरिस्ट असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज आम्हाला असतोच. आणि प्रत्येक Yes. फील्डमध्ये गेल्यानंतर समजते ते काय आहे छान सीन काय लक्षात अडचण येते. नाही. सर, फक्त तुमचा नंबर देता आपण त्या चॅट बॉक्स मध्ये. आम्ही चालेल. तुम्हाला नंबर संपर्क माझा साधू. सर, इथे चॅट बॉक्सचा ऑप्शन नाहीये दिसत आहे. ठीक आहे, सांगा नंबर तुमचा. 99 60 53 95 82 99 60 53 95 82. सर, मी तुम्हाला संपर्क देवश्री फार्म प्रोड्युसर कंपनी ना, हा हा हा, कदाचित चालेल. तुम्हाला फोन लावला असेल. ठीक आहे सर, आपण बोलूया याच्यावरती. एकाचं ज्ञान आणि तिसऱ्याचं नाव विश्वास. आता हे 3 मित्र एकत्र राहत होते. या आपले विषयाचं वाटलं की आता आपण तानाजी सर, आपले पैसे माईक बंद करा आपण. एकत्र जाणार. पण आपण माझा एक नाही दिसत. तानाजी माझा सर. माईक चालू आहे पण काय म्हणतो, मी तुम्हाला पुस्तकामध्ये मिळेल, मी तुम्हाला शाळेमध्ये मिळेल. तुमचा नंबर घेतला सर. तानाजी सर, कृपया आपले माईक बंद करावे. ठीक आहे, अजून कोणाचे काही प्रश्न वगैरे आहेत का? हा सर, सर, ते मी ह्याच्यामध्ये हेजिंग टेस्ट मध्ये सर ट्रेनिंग जे आहे ते किती दिवसाचं ट्रेनिंग आणि कसं असतं याचं? आपलं हे जे आपले प्रशिक्षण आहेत ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण प्रशिक्षण घेतोय. 1 दिवसीय प्रशिक्षण असतं. या प्रशिक्षणामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपलं प्रशिक्षण असतं. याच्यामध्ये वायदे बाजाराचं कम्प्लीट, तुम्हाला काही जरी माहिती नसेल तर कम्प्लीट वायदे बाजारमध्ये स्पॉट मार्केट काय आहेत, बाजार समित्या कशा काम करतात आणि वायदे बाजार कसे काम करतात, तुम्ही किंमत जोखीम वापरून कशा पद्धतीने करू शकतो, एक संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाते. तुम्ही सर कोणत्या जिल्ह्यातून बोलतात? धाराशिव. धाराशिवमध्ये आपलं प्रशिक्षण झालेलंच आहे. तरी सर सध्या आता तुमचे जे जिल्हा अंमलबजावणी कक्ष आहेत, DIU, तर हम्म. त्यांच्याशी संपर्कामध्ये राहाच, किंवा आता तुमचा नंबर पण आहे इकडे. तर ज्यावेळी काही तुमचं प्रशिक्षण आमचं धाराशिव जिल्ह्यामध्ये आता होईलच परत, त्यावेळी आम्ही तुम्हाला कळवत, तुम्ही निश्चित प्रशिक्षणाला याच. किंवा समजा धाराशिवला लगेच नसेल आणि पुण्यात होत असेल तरी करू शकतो मी, काय अडचण नाही. पुण्यामध्ये ठीक आहे सर, तसं पण मी तुम्हाला कळवतो सर, पुण्यामध्ये जर होत असेल तर. वन डे ट्रेनिंग असतं ना, वन डे. ओके सर. हो, तुम्हाला कळवतो. बोला प्रज्ञा मॅडम. हॅलो. हां बोला. हॅलो सर, मी अकोला जिल्ह्यावरून बोलत आहे. तर हां बोला. आमच्या कंपनीसाठी आले होते, गौतम सरनी ट्रेनिंग दिलं होतं आम्हाला. बरोबर बरोबर. तर आता मला असं म्हणायचं होतं की आता आणखी जर आम्हाला काही माहिती वगैरे लागली तर तुमचा आमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर जर असला तर आम्ही तुम्हाला कधी ओके. समजा कॉन्टॅक्ट करू शकतो. हो, नक्की नक्की. गौतम, तुझा संपर्क क्रमांक तुम्ही चॅट बॉक्स मध्ये दे. पाठव. हा. संपर्क तो पाठवत आहे तुम्हाला. चॅट बॉक्स ओपन होत आहे ना तुम्हाला? नाही सर, तुम्ही सांगा ना नंबर. गौतम 94 हा 20 20 41 41 94 94 70. 70. नाव काय म्हटलं सर? गौतम आठवले. हा ठीक आहे. मी चॅटबॉक्स मध्ये पण टाकलाय, कोणाला हवा असेल तर ते घेऊ शकतो. संपर्क करण्यासाठी नंबर दिलेल्या पोस्टरमध्ये पण आहे, तिथे पण आपण संपर्क करू शकतो. ठीक आहे. सध्या आता आजचा हे प्रशिक्षण तुम्ही सर्वांनी हेजिंग टेस्ट मध्ये किती क्रॉपचा समावेश आहे सर?
सर सध्या हेजिंग डेस्क मध्ये आपण असं न बोलता असं बोलूया की वायदे बाजारामध्ये जे आपले आता सर पिकं आहेत, तर त्यामध्ये सर आता कपास आहे, म्हणजे आपलं कापूस, मका, हळद ही महाराष्ट्रातली महत्वाची 3 पिकं आहेत. या व्यतिरिक्त अजून पिकं आहेत, जिरा आहे, पण ती पिकं आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं जास्त उत्पादन नाही. जी महाराष्ट्रासाठी महत्वाची पिकं होती, त्यामध्ये चणा होता, आपला हरभरा आणि सोयाबीन होतं. ते सध्या आता 3 कम्युनिटीज मार्च 2027 पर्यंत वायदे बाजारावरती नाहीयेत सध्या स्थितीमध्ये. गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमुळे जी आता त्यांनी वायदे बाजारावर बंदी तुम्हाला घातली जे आता त्यामुळे येस येस तुम्हाला जे आता मी सेबीची जी नोटीस दाखवली मागच्या महिन्यातली, सोयाबीनचा पण समावेश आहे ना त्यात. हो, सोयाबीनचा पण समावेश आहे. सोयाबीन, मूग डाळ वगैरे. Yes, Thank you. yes. अजून कोणाचे काय प्रश्न वगैरे आहेत का? ठीक आहे. आजचा तुम्हाला प्रशिक्षणाचा थोडक्यात सारांश सांगतो. आजच्या आपण प्रशिक्षणामध्ये जे काही बाजार विश्लेषण आहे, बाजारपेठेचं विश्लेषण, त्यावेळी आपल्या ज्या किमतीचं विश्लेषण ते आपण पाहिलेलं आहे. ज्या अनुषंगाने आपल्याला एखादा शेतमाल जर निर्यात करायचा असेल किंवा आपल्याला विकायचा असेल, तर आपण तो कुठे विकावा, त्याची बाजारपेठ आपण कशी शोधावी, ह्याच्या संदर्भात आपण माहिती दिलेली आहे. आतापर्यंत जे आपण 10 सत्र झालेले आहेत, त्याच्यामध्ये वायदे बाजारापासून म्हणजे वायदे बाजार काय आहे, त्याच्या सपोर्टिंग संस्था कोणत्या असतात, आणि आजचं जे आपलं सत्र होतं तर मार्केट इंटेलिजन्सच्या संदर्भातलं थोडकं होतं. असेच आपले हे ऑनलाईन सत्र चालू आहेत. आताचं आपलं ऑनलाईन सत्र हे 12वं ऑनलाईन सत्र होतं. त्याच्यानंतर हे आपले सत्र प्रत्येक 7 ते 8 दिवसांनी आपण कंडक्ट करतोय. प्रत्येक गुरुवारी आपण हे सत्र घेत असतोय. तर माझी सर्वांना विनंती आहे की यापुढे आपण ह्यानुसार प्रत्येक दिवशी आपण प्रत्येक दिवशी आपण एक विषय घेणार आहोत, छोटासा विषय. त्या विषयावरती आपण डिस्कशन करणार आहोत आणि ह्याचमुळे आपण जे आपले वायदे बाजारातील सर्व ज्या गोष्टी लागतात त्या आपण शिकणार आहोत. तर कृपया करून जे पुढचं सत्र होईल त्यासाठी पुढच्या गुरुवारी होईल, तर यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं. आणि आजच्या प्रशिक्षणामध्ये आपण सर्वांनी ही जी माहिती आहे शांतचित्ताने ऐकून घेतली, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. धन्यवाद.